एवरीवन, नमस्ते. दिस इज सोनम ठाकूर. वेलकम टू माय चॅनेल सोनम अँड सितारे. तर आज आपण भेटणार आहे माझी फ्रेंड ज्योती गावकर. तर ज्योती, तुझं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये. तुला कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. तुझं गावकर्स किचन हे ऐकून मला खूप बरं वाटलं. तर ज्योती, गावकर्स किचन म्हणजे नेमकं काय आहे? ही कन्सेप्ट तुला कधी सुचली? म्हणजे का वाटलं असं हे करावं म्हणून? ऍक्च्युली ना, माझं म्हणजे हा आत्ताच प्लॅनिंग नाही झालेला. ऍक्च्युली तो बरेच वर्ष मला करायचं होतं. ते मनात असं होतं की 7-8 वर्षापेक्षा जास्तच काहीतरी झाली असावी, की सगळेजण असं म्हणायचे की छान करता तुम्ही वहिनी, ताई, माई, कोणी जेवण बोलले. वगैरे. तर ते म्हणाले की तुम्ही सुंदर जेवण बनवता, तुमच्या हाताला चव आहे, तर का नाही तुम्ही बिझनेस करत? म्हणजे का नाही तुम्ही स्वतःचं काहीतरी करून पुढपर्यंत नेत? मी म्हटलं ठीक आहे, विचार तर केला आहे, पण त्याला मुहूर्त आता या 26 ऑक्टोबरला मिळालेला. तर मग सुरुवात झाली. हळूहळू आम्ही असा कॉन्सेप्ट ठेवला की आदल्या दिवशी आम्ही मेनू ठरवतो आणि तो एक आमचा व्हॉट्सअप ग्रुप केला आहे, गावकर्स किचन म्हणून. तर त्याच्यावर आम्ही मेनू ते आज टाकणार, जेणेकरून उद्यासाठी, म्हणजे आज आमचे मेनू जवळजवळ वेनसडे, फ्रायडे आणि संडेचे असतात, राईट. तर आदल्या दिवशी आम्ही ते मेनू त्याच्यावर टाकतो किंवा स्टेटसला वगैरे ठेवतो. इंस्टाग्राम पण आहे आमचं, त्याच्यावर पण आम्ही हे टाकतो वगैरे. तर आम्हाला तिथून रिस्पॉन्स येतात, बरेचसे प्रतिसाद येतात की बघूया तरी काय चव आहे, कसं मराठी मनाची अस्सल मालवणी चव काय आहे. तर तो कॉन्सेप्ट आम्ही एक ठरवला आणि म्हणजे काय आहे, वेस्टेज पण नाही, जेवढी म्हणतो ना आपण इकॉनॉमिकली बघू म्हणून की जेवढी मागणी तेवढे पुरवठा, ती एक टॅगलाईन आम्ही बनवून ठेवलेली आहे. म्हणजे वेस्टेज पण नाही, व्हेज नाहीये. फक्त मालवणी माणसांचं कसं असतं, फक्त नॉनव्हेज साठी खूप म्हणजे तुम्हाला समजू शकतं. तर त्या अनुषंगाने आम्ही असं ठरवलं की चला काहीतरी करूया. तर माझे मिस्टर माझ्या सपोर्टला आहेत आणि त्यांनी मग म्हटलं चल तू स्टार्ट तर कर, बघूया, मी आहे तुझ्या बरोबर. तर मग अशा रीतीने आम्ही स्टार्ट केलं. कसं आहे, आपल्याला सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं. येस. आणि हसबंडचा सपोर्ट असला म्हटलं तर प्रश्नच नाही. हो, ते म्हणाले आणि मला असं वाटलं की चला बाबा, म्हणजे काहीतरी सपोर्ट. मी म्हटलं एकटं मी कसं स्टार्ट करणार ना ही गोष्ट, पण नाही, माझ्या मिस्टरांनी म्हटलं तू चालू कर, आपण बघूया. त्यांचा सपोर्ट तुला किचन मध्ये पण असतो? हो, असतो नक्कीच असतो. ते मी फक्त माझं बनवायचं काम असतं. अच्छा. ते पॅकिंग वगैरे करणं किंवा इथे जवळपास असेल तर देणंही ते करतात. छान, खूप छान. मग तुझं हे होम डिलिव्हरी पण करते तू? म्हणजे आता जवळच्या जवळ होम डिलिव्हरी पण होते. ऍक्च्युली जर लांबचं वगैरे असेल ना, तर वी फास्ट या ऑप्शन्स आहेत आपल्यासाठी, तर ते आम्ही करतो. मग ते तुझ्या जेवणामध्ये नेमकं काय काय असतं स्पेशल असं? स्पेशल म्हणजे आम्ही सुरुवात केलेली कोंबडी वड्यांपासून. कोंबडी वडे असतात. आधी फक्त तेच करायची का? हा, आधी तेच स्टार्ट ते त्याच्यानेच केलं. आणि सोलकढी आमची फेमस आहे, सगळ्यांना सोलकढी फार आवडते आमची. तर अशा रीतीने आम्ही फर्स्ट ते स्टार्ट केलं आणि मग हळूहळू नॉनव्हेज आम्ही वाढवत गेलो. तसं फ्राईज वगैरे, म्हणजे आपण फ्राय ठेवले, मच्छी, फिश फ्राय, परत आपला जवळा ठेवला, सुका जवळा, ओला जवळा, चिकन, असं सगळं ठेवलं, कलेजी आणि हे सगळं. मग तुला हे जेवण आधीपासून बनवता येतं? म्हणजे लग्नाच्या आधी पण तुला असं? ऍक्च्युली ना, मी लहान होते, जवळजवळ 10 वर्षाची वगैरे होते, तेव्हापासून हे सगळं बघून शिकले. तुझ्या आई, माझे वडील अगदी उत्तम स्वयंपाक करायचे, खूप छान स्वयंपाक, म्हणजे आईपेक्षाही ते सुंदर जेवण करायचे. तर आम्ही ते बघून शिकलो, म्हणजे मी शिकली ते. माझी आत्या, माझी काकी खूप छान जेवण बनवायचं आणि मालवणी पद्धतीचे, त्यामुळे ते आम्ही शिकलो सगळं. म्हणजे सगळे सुगरण आहे तुमच्या घरी. हो. मग आता तुझं हे जे फूडचं तू बनवते, मग तू बोललीस तुमचा एक ग्रुप आहे, त्याच्यावरच ते ऑर्डर नुसारच बनवत मी तेवढंच घेते. त्याच्यामध्ये हे सगळं आणायचं वगैरे सगळे ऑब्व्हियसली तुझे मिस्टर करतात, हेल्प करत असतात.
खूप मग help बाकी करतात. ह्याच्याबरोबर नॉनव्हेज बरोबर काही कोंबडी वडे किंवा भाकरी वगैरे ते पण असतं? हो, भाकरी असते. जर आपण फिशचं करी ठेवली तर त्याच्याबरोबर आम्ही इंद्रायणी राईस पण देतो, की ते कॉम्बिनेशन छान आहे, एकदा खाऊन बघ. म्हणजे ते फिश करी, फिश फ्राय, सोलकढी, भाकरी आपली तांदळाची आणि इंद्रायणी राईस. आणि मग हे जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल, आता तू बोलते तुमचा जो ग्रुप आहे तर ते ग्रुप व्यतिरिक्त जर बाहेर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर त्यांनी काय करावं? आमचं एक लोगो बनलेला आहे, तर त्याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, किंवा इन्स्टावर फॉलो पण करू शकतो. अच्छा, म्हणजे इन्स्टावर पण ऑर्डर आहे. म्हणजे मग तुझा दिवस नेम फुल बिझी आहे? बिझी नाही, मिळतात मला ऍक्च्युली ना. माझं फक्त वेनसडे, फ्रायडे आणि संडे असतं. आदल्या दिवशी मी प्रिपरेशन करून ठेवते थोडंफार, जेवढं जमेल तेवढं सगळं आणायचं वगैरे. हो, सगळं करून ठेवते. छान यार, तुझ्या घरी मग असं संडे यायचं असेल तर संडे, वेनसडे आणि फ्रायडेला तिच्या घरी यायचं, तेव्हा आपल्याला असं चमचमीत वगैरे खायला. नक्की, आजही मिळेल ना. मग मला ज्योती सांग, आता तू क्रिकेट पण खेळते ऑब्विसली, आम्ही दोघी क्रिकेट खेळतो. आम्ही क्रिकेटचे फ्रेंड्स आहोत. तर मग बाकी तुझी फॅमिली, तुझी 2 मुलं आहेत, मग त्या गोष्टी सगळ्या कशा मॅनेज होतात तुला? हो, ऍक्च्युली ना मी आता थोडी आपली मुलं कशी मोठी झाली आहेत जरा, तर थोडा वेळ आपल्यासाठी का काढू नये. माझे मिस्टर म्हणाले, तुला जमत असेल तर नक्की तू जा, तुला आवडत असेल क्रिकेट वगैरे खेळायला तर नक्की जा. म्हणून मग, आणि हा, सोनालीचं एक थँक्स, म्हणजे तिच्यासाठी थँक्स आहे, कारण तिने मला बाहेर काढलं इथून. बोलली चल आता थोडंफार काहीतरी वेगळं कर, थोड्यासाठी थँक्स बोलते. नाही, चांगलं. हो, खरंच, म्हणजे तिच्यामुळे मी बाहेर ऍक्च्युली पडली. चला त्याने, आणि मला आवड होती क्रिकेटची पहिल्यापासून. म्हणजे जर, आणि माझे काका आहेत ते कोच आहेत. तर त्यावेळेला जर असतं ना तर नक्कीच मी आज इंडिया टीम मध्ये असते. जोक केला, पण मला आवडतं. आणि तसंही मी असं क्रोशेट वर्क पण करते घरी. म्हणजे आता सध्या ना घरी मी क्रोशेट वर्क करायची. अच्छा. आणि मेथीचे लाडू म्हणा, किंवा काय असं घरातून मोदक, पुरणपोळी वगैरे. हो, त्याची पण ऑर्डर घेते? ऑर्डर घेते. छान आहे यार. मी तर आता संकष्टी झाली की इकडेच. मग मेथीचे लाडू वगैरे असे ऑर्डर्स घेते? हो, मी सगळे लाडूचे ऑर्डर्स घेते. आणि मी असं ऐकलं, आधी तू जॉबला वगैरे पण जायची कुठे? जॉबला मी आफ्टर मॅरेज होती, एक 4-5 महिने असणार, मी जास्त नव्हते. पण ऍक्च्युली सांगू, मला इंटरेस्टच नव्हता जॉब मध्ये. तुला हे मी आज सांगते, कारण मिस्टरांना माहितीच नव्हतं, कारण त्यांचं म्हणजे मत होतं की जॉब वाली मुलगी असावी, मिळावी. त्यांना दाखवण्यासाठी जॉब करत होती. आणि नाही, मला खरंच सांगू तर मला इंटरेस्टच नव्हता. मी फॅशन डिझायनिंगचं पण केलेलं होतं डिप्लोमा. तर मी त्या दृष्टीने मी म्हटलं चला काहीतरी स्वतःच करता येईल. पण फॅशन डिझायनिंग म्हणजे खूप डीप मध्ये जर केलं ना तर ते होऊ शकतं. आपल्या जरा थोडीशी त्यावेळेला माझी कॅपॅसिटी नव्हती आई वडिलांची अशी, त्यामुळे थोडं राहिलं ते. आणि मग म्हणतात ना की अडला हरी गाढवाचे पाय धरी, तसं मला ते जावं लागलं जॉबला. आणि 5-6 महिनेच केले आणि मी नंतर प्रेग्नंट राहिली. सो नंतर मग मी सोडूनच दिलं. मला एक सांग, हे गावकर्स किचन हे नाव कोणी दिलं तुला? तूच दिलं की तुझ्या मिस्टरांनी? नाही, माझ्या मिस्टरांचं शेअर आहे ते. माझ्या मिस्टरांनीच ते सगळं केलं. त्यांचंच ते टॅगलाईन वगैरे आहे ना, ती मराठी अस्सल मालवणी चव, ही त्यांचीच टॅगलाईन. छान ना, ते ऐकूनच असं वाटतं अरे चव घ्यायला मग गेलंच पाहिजे. नक्कीच. नाही, चांगलं, खूप छान वाटलं ना. की मला तरी असं वाटतं, मीन्स माझा हा चॅनेलच मी त्याच्यासाठी, माझा कन्सेप्टच तो आहे की प्रत्येक स्त्रीने हे घरी बसून काही ना काहीतरी केलं पाहिजे. आता ऑब्व्हियसली तुला जेव्हा कळालं की लोक तुला बोलताय की तुम्ही जेवण छान बनवता किंवा तुमच्या जेवणाला चव आहे, तर तू हा डिसिजन घेतला. तर मला तरी हे वाटतं की प्रत्येक स्त्रीने हे असं काही ना काही करत राहा. असं नाही की तुम्ही घरी बसून काही करू शकत नाही. ज्योती सुद्धा घरी बसूनच ह्या सगळ्या गोष्टी करते. आणि मग फ्युचर मध्ये तुझी काय प्लॅनिंग आहेत? हो ना, आहेत, नक्कीच आहेत. कारण म्हणतात ना की लहानापासून सुरुवात करावी, तर ती मी छोटीशी कुठे सुरुवात केली आहे. आणि खूप मोठं स्वप्न आहे माझं की माझं भविष्यात हॉटेल असावं,
असं नक्कीच. असेलच, माझ्या असेलच. मिस्टरांची आणि माझी खूप अपेक्षा आहे आणि होणार, नक्कीच होणार ही. नक्की होईल. फ्युचरसाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि Thank आमचा you. सपोर्ट तुला नेहमी असणार आहे. Thank आणि you so तुम्हाला much. सुद्धा ज्योतीकडे काही फूडची ऑर्डर द्यायची असेल ओनली संडे, वेनसडे अँड फ्रायडे, Yes. तर मी स्क्रीनवर तिचं नंबर शेअर करेल. तिचं हे मेन्यू कार्ड वगैरे पण मेनू असतील कार्ड ना? असतात. अच्छा, हो. तर मी तिचा नंबर शेअर करेल, तिची इन्स्टा आयडी शेअर करेल, तुम्ही तिला कॉल करून ऑर्डर देऊ शकता. तर ज्योती, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि तुला असं काय वाटतं की माझ्या व्ह्युअर्सला काहीतरी बोलावं, ज्या लेडीज आहेत ज्यांना असं काहीतरी करायचं त्यांना? मला एकच सांगायचं आहे की आपले छंद आहेत ना, आपले जे आत टॅलेंट जे भरलेले आहे ना, ते बाहेर स्त्रियांनी बाहेर काढावं आणि काहीतरी बिझनेस स्वतःचा करावा, स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वावलंबी व्हावं, हे मला वाटतं. आणि तुला म्हणजे खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तुझं युट्यूब चॅनल मला खूप छान वाटलं. तेव्हा जेव्हा तुझा कॉल आला ना मला, तेव्हा मी जरा कन्फ्यूज होते की काय बोलतीये. तुझ्या शोचं म्हणजे तुझ्या किचनचं प्रमोशन व्हायला पाहिजे ना, तुला असं वाटतं ना. मी म्हटलं हा, पण मला नक्की कळेना की तू काय म्हणतेस. आता कळलं की तुझं युट्यूब चॅनल तू ओपन नाही, केलं. मला जेव्हा सोनालीने सांगितलं ना की अरे, मी तिला विचारलं अरे मी असं युट्यूब चॅनल स्टार्ट केलंय, पण मला आहे ना माझ्या मैत्रिणींना पुढे घेऊन जायचंय. म्हणजे ज्यांचं असं न्यू स्टार्टअप आहे किंवा जे काही ना काही घरी बसून करतात, त्यांना मला पुढे घेऊन. मग तिने तुझं नाव सजेस्ट केलं, अरे आपली ज्योती. म्हटलं हा, ज्योती पण करते, मग खूप चांगली गोष्ट आहे ज्योती. तर हो, आपलीच तिची मैत्रीण ऑर्डर आहे. असते ना, रोज नेहमी असते नेहमी माझ्याकडे ना? ऑर्डर हा. तिची. तेच म्हटलं, मग पहिलं ज्योतीकडे म्हणून तुझ्याकडे आली. की थँक्यू. तुझं हे मला पण खूप आनंद झाला जेव्हा मी गावकर्स किचन, म्हणजे ते नावच खूप तुझं छान आहे, गावकर्स Yes. किचन, म्हणजे आवडलं मला. आणि तुला फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा. Thank तू you 1, so 2, much. 3 असे खूप सारे हॉटेल्स तुमचे मुंबईत धन्यवाद, असणार. थँक्यू आणि सो मच. आम्हाला तेव्हा थोडेसे डिस्काउंट द्या आल्यावर. फुल डिस्काउंट असेल तुला. तर ज्योती, तुझ्या मिस्टरांचा तुला एवढा सपोर्ट आहे, तर मला असं वाटतं की त्यांनाही थोडं बोलवलं तर त्यांच्याकडूनही मला 2-3 काही प्रश्न हो विचारायचे, नक्कीच, तर मी विचारू शकते. हो नक्कीच. हो. नमस्कार दादा, नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज ज्योती जे करते होम फूड सर्व्हिस, तर तिने मला सांगितलं की तुमचं सपोर्ट होतं त्याच्यासाठी. तर तुम्हाला असं का वाटलं, म्हणजे कधी तुम्हाला माइंडमध्ये असं आलं की मी हे सर्व्हिस चालू करावी, म्हणजे फूड सर्व्हिस, किंवा तुमचं सपोर्ट, तुम्ही हिला सपोर्ट करावा असं? नमस्कार. पहिलं मी माझी ओळख करून देतो. मी निशांत गावकर, तुझं मिस्टर. आणि वहिनीने प्रश्न विचारलाय की तुम्हाला कधी, मला आता लग्नाला 19 वर्ष जवळजवळ पूर्ण होत आली आहेत. तर 19 वर्षापासूनच ती जेवण एवढं छान बनवते, म्हणजे घरात तर तिचे खूप फॅन्स आहेत, म्हणजे आमचे काका काकी, आई, सगळे फॅन्स आहेत. तर खूपदा विचार येत होता असं की काहीतरी आपण करूया. पण मुलं लहान होती, त्यामुळे ते जमलं नाही, शक्य नाही. मग आता जरा मुलं मोठी झाली, ते स्वतःच करायला लागले. त्यामुळे आणि नेहमी जेव्हा डब्यामध्ये नॉनव्हेज कधी पण घेऊन जायचो मी, तर ऑफिसमध्ये गेलं की डबा खायलाच मला मिळायचा नाही. मग तुम्ही काय खायचात? मग दुसऱ्याचा डबा खायचो, त्यांची भाजी. त्यांची भाजी खायचो. त्यामुळे मग ते मित्र पण सांगत होते, अरे वहिनी खूप छान जेवण बनवते, छान जेवण. म्हणून मी विचार केला की असं मिसेसला काहीतरी सपोर्ट करूया. आणि तिचं पण स्वप्न होतं, आता आम्ही जॉब करतोय, तर तिला पण असं वाटतं की मी पण स्वावलंबी व्हावं, मी पण कमवले पैसे. नाहीतर एकसारखे नवऱ्याकडे मागून बिचारी कंटाळली. त्यामुळे सपोर्ट. येस, प्रत्येक स्त्रीने हे इंडिपेंडेंट झालंच पाहिजे आणि काही ना काही केलंच पाहिजे. पण तुम्हाला आज म्हणजे कसं फील होतंय की आज तुमची मिसेस जी घरी जेवण तुमच्या पुरता फक्त बनवायची, आज ती एवढ्या साऱ्या लोकांना ऑर्डर्स घेते किंवा टिफिन देते, तर तुम्हाला काय वाटतं? मला खूप चांगलं वाटतं, पण अकाउंट मध्ये जेव्हा पैसे तिच्या येतात तेव्हा माझ्या खूप चांगलं वाटतं. तेव्हा जास्त बरं वाटतं. कारण नेहमी माझ्या पगार झाले की माझ्या अकाउंटला पैसे यायचे, तेव्हा मला खूप चांगलं वाटायचं. पण आता तिला बुधवार, शुक्रवार, रविवार जेव्हा अकाउंटला पैसे येतात ना, तेव्हा तिला खूप छान वाटतं. तिला छान वाटलं म्हणजे मला छान वाटलं. आणि एक आपलं असतं ना, एक लाईफ पार्टनरचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो. कारण की आज मी पण जे हे करते चॅनलचं वगैरे, कुठे शूटला तर ऑब्व्हियसली माझे मिस्टर माझ्या बरोबर नेहमी असतात. आणि ते सपोर्ट खूप गरजेचं असतं. आणि जशी तू बोललीस की सोनालीचं, आपल्या फ्रेंडचा सपोर्ट तर आपल्या बरोबर असतो, पण मेन जे असतात हजबंड, त्यांचा सपोर्ट. आणि बघ, म्हणजे तुझे टिफिन तू त्यांना द्यायची, पण ते कधी खायचेच नाही, त्यांचे मित्र खायचे. हे तुला माहित होतं का? आज कळलं. म्हणजे आज खूप सारे राज क्लिअर झाले. तर चांगलंय. तर मग फ्युचर मध्ये मला असं सांगितलं तिने, तिची खूप सारे ड्रीम्स आहेत,
तर तेव्हा पण तुमचा सपोर्ट असंच असणार ना? नक्की नक्की तसं असणार, कारण माझं पण तसंच आहे ड्रीम की मुंबईमध्ये असू दे किंवा आम्ही शिफ्ट होऊ गावी, कारण मला गावाला खूप आवडतं. अच्छा. तर आफ्टर रिटायरमेंट आमचा प्लॅन आहे की गावी, तर तिला नेहमी सांगतो आपण गावी गेले की आपलं छोटं हॉटेल किंवा असू दे हो किंवा इकडे राहिलं तर इकडे असू दे, कुठेतरी आता स्टार्टअप केले तर बघूया आता फ्युचर काय. हो नक्की 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 होणारच. आणि आम्हाला पण विसरू नका, गावी असलं तरी आम्ही तिकडे आले तरी नक्की. आम्हाला असं फ्री मध्ये नक्की 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 आम्ही तिकडे पण येऊ तुझा इंटरव्ह्यू घ्यायला. चालेल नक्की. तर खूप छान वाटलं आज तुमच्याकडे येऊन. आणि ज्योती, हे छान एवढे ट्रॉफीज वगैरे मला दिसत आहे, हे सगळे कोणाचे आहेत? हे माझा मुलगा, मोठा मुलगा आहे अथर्व. त्याचे आहेत. त्यांनी महाराष्ट्र वगैरे आत्ताच फुटबॉल खेळतो हो तो? फुटबॉल खेळत होतो आणि आता जस्ट किती साली 2023 साली तर महाराष्ट्र महाराष्ट्र कॅप्टन कॅप्टन पण Wow. छान आहे. सध्या हे सगळं त्याच्याच त्याचेच trophies आहेत. आहेत. सध्या आता 12th ला आहे म्हणून थोडस ब्रेक घेतला. अच्छा. मलाही वाटतं ग त्यांची माझी studies. पण एखादी ट्रॉफी असं. अरे एखादी काय बोलतेस, तुला आता ट्रॉफीची लाईन लागणार ऑब्व्हियसली. आता एवढं छान करतेस हे, आणि तुझा हा बिझनेस खूप खूप पुढे जावं याच्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचा Thank you. सपोर्ट असंच असू द्या. थँक्यू. आणि मी सगळ्यांना सांगेल की जेव्हा हजबंडचा सपोर्ट असल्यावर एक बाई कुठून कुठपर्यंत जाऊ शकते. आणि ऑब्व्हियसली तिची मेहनत तर असतेच, येस. पण बोलतात ना, मेहनत करून किंवा आपल्यामध्ये सगळे गुण असून तेवढं पुरेसं नसतं. हजबंडचा सपोर्ट हे खूप इम्पॉर्टंट असतं, आणि ते ज्योतीला भेटलं आहे म्हणून हो. आज तिच्या जे मनाची इच्छा होती, जे ड्रीम होतं, ते आज यांच्यामुळे तिचं पूर्ण झालंय. त्यामुळे खूप खूप तुम्हाला शुभेच्छा तुमच्या फ्युचरसाठी. आणि तुम्ही आज वेळ काढून आलात, मला वेळ दिलात, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू आणि सो मच. सोनम, तुझंही खूप आभार आहेत, कारण तू इथे आलीस, तू तुझं मौल्यवान वेळ मला दिलास, महत्वाचा. आणि तुझं हे चॅनल जे नवीन तू सुरू केलंयस त्याला नक्की प्रतिसाद भरपूर भरपूर, काय ते लाखो भरपूर, मिलियन भरपूर मिलियन प्रतिसाद. काहीतरी व्ह्यूअर्स होऊ देत तुझे. आणि तुला Thank you, thank you. खूप शुभेच्छा आहेत खूप शुभेच्छा यासाठी. आमच्याकडून. थँक्यू. आणि सगळ्यांना एकच सांगावंसं वाटतं की तुमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि Subscribe सबस्क्राईब करा. करा. थँक्यू. तर ज्योती, तू तुझा मौल्यवान वेळ मला दिलास, त्याच्यासाठी तुला एक Thank you. छोटंसं गिफ्ट माझ्याकडून. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला सुद्धा. थँक्यू सो मच. थँक्यू. मला देखील मालवणी चव, अस्सल मालवणी चव चाकायची असेल तर मला 9136694566 या नंबरवर जरूर कॉन्टॅक्ट करा. तर तुम्हाला ओरिजिनल जी मालवणी चव आहे ना, ती तुम्हाला नक्की मिळेल. तर सध्या आमचा कॉन्सेप्ट असा आहे की आम्ही 250 ते 250 लोकांचा आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. तर त्यामध्ये असं आहे की व्हॉट्सअप ग्रुपला आम्ही आदल्या दिवशी मेसेज टाकतो की उद्या कुठलं मेनू आहे आमचं. तर त्याप्रमाणे ज्या ऑर्डर्स येतात त्या आम्ही ऍक्सेप्ट करतो आणि त्यांना त्या पुरवल्या जातात. त्यामुळे एक फायदा काय होतो की वेस्टेज होत नाही आमचं, की जेवढ्या ऑर्डर आहे ना तेवढ्याच आम्ही देतो त्यांना. म्हणून जर तुम्हाला संपर्क साधा असेल तर परत एकदा सांगतो, 9136694566 या नंबरवर आपण जरूर संपर्क साधा व मालवणी ओरिजिनल चव सांगतो परत ओरिजिनल. कारण एक स्पेशालिटी काय आहे, आम्ही पूर्ण नारळ गावावरनं मागवतो. सोलकडीचे आगुळ असतं जे सोलकडीसाठी असते ते देखील गावावरनं घेतो. आम्ही मुंबईचं काहीच घेत नाही. ओरिजिनल म्हणजे आमची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत, कोकमाची झाडं आहेत, त्याच वापरतो. म्हणून तुम्हाला ओरिजिनल मिळणार ते. तर तुम्ही जरूर संपर्क साधावा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तर मी आज आली आहे गावकर्स किचन मध्ये अस्सल मालवणी चव घ्यायला. तर तुम्हाला सुद्धा अस्सल मालवणी चव घ्यायची असेल तर प्लीज यांना कॉन्टॅक्ट करा. आणि यांची टॅगलाईन आहे मराठी मनाची अस्सल मालवणी चव. येस. अँड 3 cheers फॉर गावकर्स किचन. हे पेप हुर्रे! हे पेप हुर्रे! हे पेप हुर्रे! बाय बाय. तर तुम्ही जे आज मला युट्यूबवर बघत आहे, माझी मेहनत तर त्याच्यामध्ये आहेच, पण जे पडद्यामागचे कलाकार आहेत ते तुम्हाला कधी दिसत नाही, आणि ते आहे आमचे दादा. आणि की यांच्या सपोर्ट शिवाय मी हे काहीच करू शकली नसते. दादा, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि हे छोटंसं गिफ्ट माझ्याकडून तुम्हाला.